ओए, तेरा काम अभी खत्म नहीं हुआ, समझा ना? अभी के अभी तुझे मेरे साथ चलना होगा। सॉरी सर, पण आता इथून पुढे ऑफिस सोडून तुमची पर्सनल कामं करणार नाहीये मी। अरे, करावं लागेल बाळा, आणि जर नाही केलंस ना तर काय करणार? नोकरीवरून काढून टाकणार? नाही ठीक आहे, त्याआधी ना मीच राजीनामा देतो, रेजिग्नेशन। ते काय आहे ना, इथं नोकरी करायला आलो होतो, तुमची गुलामी नाही। जाने से पहले 2 लाख रुपया जमा करके जाओ। 2 लाख? क्यों, याद है ना जिस दिन तुम जॉब पे आए थे उसी वक्त मैंने तुमसे एक बॉन्ड साइन करवा लिया था, याद है? अरे जोशी, तुमको तो याद होगा ना? अरे हो, मीच बनवले ते पेपर सर, आणि त्यात चक्क लिहिलेलं आहे 6 महिन्याची ऍडव्हान्स नोटीस, म्हणजे आगाऊ सूचना न देता जो कोणी नोकरी सोडेल त्याला नुकसान भरपाई म्हणून कंपनीला 2 लाख रुपये द्यावे लागतील। या तो हमारे मुंह पे 2 लाख रुपया मारो या यू टर्न मारो। मारो, अरे मारो मारो, नहीं तो चुपचाप अपनी जगह पर जाके बैठो। जिस दिन जेब में 2 लाख रुपया होगा ना, तब भी आकर दिखाना। तब तक हम जो बोले वो करते रहो। चलो जोशी, शाम की प्लानिंग करनी है। हाँ सर। जाने से पहले 2 लाख रुपया जमा करके जाओ। जिस दिन तुम जॉब पे आए थे उसी वक्त मैंने तुमसे एक बॉन्ड साइन करवा लिया था, आणि त्यात चक्क लिहिलेलं आहे 6 महिन्याची ऍडव्हान्स नोटीस। या तो हमारे मुंह पे 2 लाख रुपया मारो या यू टर्न मारो। बोल। पटकन बाहेर ये। वो आता शक्य नाहीये। तू बाहेर ये, नाहीतर मी आत येईन। सही यार, बरं थांब आलो। वाजलेत किती बघ, भूक लागली असेल तुला। पटकन मी तुझ्यासाठी आणलेला हा डबा खाऊन घे। मी तुझ्यासाठी खास भेंडीची भाजी आणली। काय झालं, कसला विचार करतोयस? अरे खा ना पटकन, गार होईल, गरमागरम आहे एकदम। घे। तू जेवलीस? नाही अजून, पण तू खा ना आधी, मी तुझ्यातले 2 घास खाईन नंतर। काय झालं, आवडली नाही भाजी? नाही नाही, छान आहे। मग असा का चेहरा केलायस? खरंच काही नाही ग, मी ठीक आहे। नाही ठीक आहेस तू, पण ऑसम नाहीयेस ना। काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का? ऑफिस नाही, त्या माणसांचा त्रास होतोय। वाटेल तसं वागवलं जातं, वाटेल ती कामं सांगितली जातात। तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात ना, तेव्हा असा सहनही करता येत नाहीये, कोणाला सांगताही येत नाही। अरे पण मग तू का सहन करतोयस हे सगळं? खड्ड्यात गेली ती नोकरी, रेजिग्नेशन देऊन टाक। सी, माझ्याही डोक्यात हाच विचार आला नसणार आहे का? तरी सोडणं शक्य नाही। का शक्य नाही? आदित्य, तू ठरवलंस ना, तर तुझ्यासाठी काहीही इम्पॉसिबल नाही।
उद्या मनात आणलंस ना तर अशा कंपनीचा मालक होऊ शकतोस तू, आणि अशा लोकांना नोकरीवर ठेवून सेम त्रास देऊ शकतोस. मग माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक? मी असं नाही वागू शकत, आणि नोकरी तर अजिबातच नाही सोडू शकत. पण का? प्रॉब्लेम काय नक्की? प्रॉब्लेम आहे सई. 2 लाखचा बॉन्ड आहे, हा प्रॉब्लेम आहे. सोड ना, आपण पैशांबद्दल एकमेकांशी डिस्कस नाही करायचं आपलं ठरलंय ना, मग त्या दिशेनेच नको जायला. मी नाही सांगू शकत एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे ते. ओके. आणि तसंही या कॉर्पोरेट मधलं तुला नाही कळणार. तुला नाही माहिती या जगात काय चालतं ते. ठीक आहे, नसेल माहिती मला काही, पण आदित्य मला एवढं नक्की माहितीये की तू जगातला सगळा त्रास सहन करू शकतोस. क्वालिटीच आहे रे तुझी ती. पण आदित्य एवढं सुद्धा सहन करू नकोस की समोरची व्यक्ती तुला ग्रँटेड धरायला लागेल, तुला हवं तसं वागवून घे. आदित्य, ही दुनिया खूप वाईट आहे आणि तू खूप चांगला आहेस. इथे सरळ माणसाला चालण्यासाठी सरळ रस्ते नाहीयेत. तुम्हाला वाकड्यात शिरावंच लागतं. त्यामुळे तुझ्या चांगुलपणाचा फायदा कोणाला घेऊ देऊ नकोस, नाहीतर खेळणं करून टाकतील ते तुझं. ओ प्रेमी युगुल, ठीक आहे, बाग वाटली काय गुलू गुलू गप्पा मारायला? ओ काका, तुम्ही तुमचं काम करा ना तुमचं. मी माझं काम करतोच आहे, पण हा जो उभा आहे ना तुला खेटून, तो त्याचं काम सोडून इथे आलाय, म्हणून मला यावं लागलं. हो आदित्य कश्यप, झाले असतील ना तुमचे हे प्रेमळ इशारे करून, तर निरोप द्या तुमच्या या तोंडाळ गर्लफ्रेंडला. आत मल्होत्रा साहेब वाट बघतायत तुमची. आणि तू ग टळ आता इथून, पुन्हा इथे यायचं नाही. हा, जी काय प्रेम प्रकरण करायची ना तुम्हा दोघांना, ती दुसरीकडे जाऊन करायची, नाहीतर पुढच्या वेळेला पोकळ बांबूचे फटके देऊन हाकलण्यात येईल ना दोघांनाही. चला आता आवरतं घ्या. कौन बोला तुझे यहां से उठने को? कौन बोला? सर, मुलीचं लफडं, दुसरं काय? ओ अच्छा, बहुत जवानी फूटती है तुझे, हैं? ओए, तेरे शर्ट का साइज क्या है? शर्टचा साईज? अरे हाँ भाई, अब तुझे प्रमोशन देने की सोच रहा हूं मैं. सूट वूट पहनना पड़ेगा ना तुझे. हाँ, वो तो मैं ही तुझे दूंगा. जोशी, हाँ, इसे एम साइज चलेगा ना? अरे सर, चलेगा क्या, दौड़ेगा? नहीं, दौड़ने की बात नहीं. दौड़ने की बात नहीं करना है. हाँ, चलने का. इधर से उधर तक. जोशी, हाँ, हाथ पुढे कर रे. शाबाश. अभी यहां से आस्ते आस्ते चल के वहां तक जाने का. गिरना नहीं मांगता, नहीं तो 2 लाख रुपया जमा कर और सीधा घर चले जाना. क्या? जोशी कुछ भी बोला, ये लड़का है काम का. अरे ओए, किधर तक जाएगा भाई? रुक जा मारे बाप. हिट, तू सुपर हिट.
तू टेस्ट में पास हो गया। टेस्ट? हो टेस्ट. चला आता सामान उचला आणि तयार व्हा. खरी कसोटी पुढेच आहे. आपण कुठे चाललोय? हा कळेलच तुला आता लवकर. सर चला लवकर. हाँ चलो चलो चलो. 6:45. दिवे लागण्याची वेळ झाली असणार. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. आवाज गोड आहे रे पोरीचा. राख्या, उत्तम संस्कार केलेस बरं का मुलीवर. मन अगदी प्रसन्न झालं. ज्या घरात जाईल ना त्या घराचं नंदनवन करेल. अरे हो ना, आता कुठल्या घरात जाते देव जाणे. लाखात एक पोर म्हणजे बापाच्या जीवाला घोर. आता या वर्षी तिचं लग्न उरकून टाकायचा विचार आहे खरा. आम्ही आदित्यचं करायचं म्हणतोय. बर. आदित्य म्हणजे वंदनाचा मुलगा. हा हा हा. हुशार आहे बरं का. आत्ता MBA झालाय, नोकरीला लागला. परवा पहिला पगारही घेऊन आलाय तू. तुझ्या नजरेत आहे का रे कोणी मुलगी? अरे हाच प्रश्न मी तुला विचारणार होतो. आहे का कोणी मुलगा नजरेत? हे बघ, आता जर का माझ्या मुलीचं मुंबईत नोकरीचं पक्क झालं तर मुंबईतलाच मुलगा हवा. आणि त्यात ती आता M.Com करते. म्हणजे मुलगा सुद्धा ते काय MBA वगैरे असाच हवा ना. म्हणून म्हंटल कोणी असा जर का मुलगा तुझ्या नजरेस पडतोय का ते बघ. हा, आता आदित्य सारखा दुसरा कुठला तरी चांगला मुलगा बघायला हवा. बघतो, मी विचार करतो. कर कर विचार कर. आणि हे बघ, मी सुद्धा विचार करतो. आदित्यसाठी योग्य मुलगी कुठे दिसते का ते. 2 चोर एकाच घरात डल्ला मारायचा विचार करतायत. फक्त टाळं आधी कोण फोडणार हे ठरतंय. नाही ठरत तेच बरं आहे. नाही तर आदित्याची वाट लागून जाईल. ती मुलगी तर माप ओलांडून घरात सुनेसारखीच वावरतीये. आणि दादा देखील तिच्या हातचा खयाली पुलाव खात बसलाय. सगळ्यांसाठी खायला करू का काहीतरी? अगं, तुला भूक लागली का? थांब, मी करतो, बस तू. अरे नको नको, मी आहे ना, मी करते. नुसतीच B.Com नाही झाले मी, आईकडून स्वयंपाक पण शिकले. छान छान पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालायला मला खूप आवडतं. स्वयंपाकाची आवड म्हणजे दादाचा वीक पॉइंट. पोटातून दादाच्या काळजाला हात घालायचा प्रयत्न करते, वेळीच थांबव तिला. दुपारचं जेवण खूप झालंय, खूप. आता नको काही. मग मी पटकन चहा टाकते. चहा आत्ता? अरे दादा, ही काय वेळ आहे का चहाची? हो भाई मामा, चहाची कुठे काय वेळ असते. तुम्ही छान गप्पा मारत बसा, मी पटकन करून आणते. बरं, साखर चालेल ना सगळ्यांना? हो चालेल ना. म्हणजे आम्हाला कोणाला डायबिटीज नाहीये. नाही, कारण बाबा म्हणतात माझ्या हातचा बिन साखरेचा चहा सुद्धा गोडच लागतो, म्हणून विचारलं. किती कप टाकू? टाक 2 कप. आम्ही अर्धा घेऊ. अरे आदित्य येतोय का बघ रे. मी त्याच्याकरताही करायला सांगतो. 3 कप टाकते. आदित्य आले की आम्ही शेअर करू. पटकन करून आणते. आदित्य आले शेअर करू? अरे भाई, आदित्यला फोन करत होतास ना? टॉवर पडला. लाव फोन. हॅलो. हॅलो आदित्य. मामा, अरे
नंतर बोलूयात, जरा कामात. अरे नाही नाही, अरे ते पोहे पोहे. मामा मला घरी यायलाच उशीर होणार आहे, जरा पोह्यांचं काहीतरी करतो मी मॅनेज. अरे भाई, घर का जो भी काम है ना, निपटाना है तो अभी निपटा दो. एक बार गाड़ी से उतरे ना, जब तक काम खत्म नहीं होगा तब तक कोई ब्रेक नहीं मिलने वाला. हाँ. प्लीज घरी पोहे नेऊन देशील का? भाई मामाला फोन कर, तो येईल बाहेर. मला कामामुळे घरी पोचायला उशीर होतोय. जो हुकुमला जो. आज तुम घर से काम करोगे, वर्क फ्रॉम होम, लेकिन तेरे घर से नहीं, मेरे घर से. आदित्यला यायला उशीर होणार आहे, कामात अडकलाय तो. बघितलंस, कामाच्या बाबतीत आदित्य अगदी माझ्यावरती गेलेला आहे. एकदा कामात रमला की दुसरं काही लक्षात राहत नाही त्याच्या. अगदी खाणं पिणं सुद्धा. खाणं पिणं, ताट धुणं, कुणी हात मारली की ताबडतोब धावत येणं, हे तुझं आजचं काम. मी म्हंटल ना, MBA झालेला आहे, हे बिझनेस मॅनेजमेंट वगैरे उत्तम जमतं त्याला. अरे भाई, ये बिजनेस मैनेजमेंट तो है, बिजनेस का पार्टी, और ये मैनेजमेंट तुमको ही संभालने का है. सर मला नाही जमणार. तुला सांगतो, कधीही कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही, म्हणून तर एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लागलाय. तुला सांगतो, मेहनतीने आज ना उद्या आणखीन मोठं होईल बघ. वा, मोठं व्हायचंय ना तुला, मग ही छोटी छोटी कामं करावीच लागतील. काय सर? लाइफ में बेटर बनना है तो वेटर बनना पड़ेगा. आदित्य कश्यप. काय म्हणता जोशी? करेक्ट. पण सर, नसेल जमणार तर 2 लाख रुपये टाकायचे आणि चालतं व्हायचं. जमणार आहे ते? जमणार आहे? मग ते जर जमणार नसेल तर हे जमवून घ्यावं लागेल. त्याला जमणार नाही अशी एकही गोष्ट जगात नाहीये. मनात आणलं ना, तर सुखी संसारापासून ते जग जिंकण्यापर्यंत वाटेल ते करू शकतो.